मित्रांनो नमस्कार. मी महेंद्र शिंदे आणि तुम्ही पाहत आहात सेन्स अँड टेस्ट. आज आपल्याला एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. ती म्हणजे जनगणना. आणि ही जनगणना करणं प्रत्येकाला आवश्यक आहे. जनगणना करणारे लोक आपल्या घरी येणार आहेत आणि त्यामध्ये आपल्याला आपल्या कुटुंबाची माहिती द्यायची आहे. आणि त्यामुळं याविषयी काही गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे असं मला वाटतं. मित्रांनो, जनगणना आपल्या देशामध्ये अगदी बऱ्याच वर्षापासून होते. म्हणजे ब्रिटिशांच्या कालापासून होते. नव्हे, प्रत्येक देशामध्ये जगातील लोकसंख्या होत असते आणि हे आवश्यक आहे. कारण मुळामध्ये आपल्या देशामध्ये किती लोक आहेत, त्यांचा आर्थिक स्तर कसा आहे, त्यांचा सामाजिक स्तर कसा आहे, हे समजल्याशिवाय कोणत्याही सरकारला आपल्या देशाचं जे काही अ, पुढचं नियोजन आहे, आर्थिक नियोजन आहे, म्हणजे त्यामध्ये वार्षिक अर्थसंकल्प असतील पुढे येणारे किंवा पंचवार्षिक योजना असतील किंवा समाजातील वेगवेगळ्या घटकासाठी राबवायच्या योजना असतील, याचं नियोजनच करता येणार नाही. आणि त्यामुळे लोकसंख्या ही खूप आवश्यक असते आणि जगातील प्रत्येक देश करत असतो. ही जनगणना म्हणजे एका अर्थानं आपलं फॅमिली पिक्चर आहे. देशाचं फॅमिली पिक्चर आहे. ज्याद्वारे आपल्याला एका दृष्टिक्षेपामध्ये आपला देश काय आहे, हे लक्षात येतं. जनगणना करत असताना 3 महत्त्वाच्या गोष्टी त्यामध्ये अंतर्भूत असतात. एक म्हणजे सांख्यिकीय माहिती, आपण ज्याला स्टॅटिस्टिकल डेटा म्हणूया, अशा प्रकारची माहिती, म्हणजे देशामध्ये किती लोक आहेत वगैरे, वगैरे. दुसरं आहे, या देशातील राहणाऱ्या लोकांचा सामाजिक स्तर काय आहे? जीवनमान कसं आहे? त्यांच्याकडे त्यांच्या घरामध्ये कुठल्या सोयी-सुविधा आहेत? त्याचं एक पिक्चर आपल्यासमोर येतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्यांचा आर्थिक स्तर एकूणच. ह्या 3 बाबींची माहिती या जनगणनेमध्ये असते आणि ही माहिती सरकारकडे असणं खूप आवश्यक आहे. जेणेकरून सरकारला येणाऱ्या काळामध्ये समाजासाठी काय करायचं अ, आणि कुठल्या वेगवेगळ्या योजना राबवायच्या, पुढचे अर्थसंकल्प कसे असले पाहिजेत, पुढच्या पंचवार्षिक योजना कशा असल्या पाहिजेत, यासाठी लागणारं मार्गदर्शन मिळतं. तसेच आपल्या मतदारसंघांची पुनर्रचना करत असताना ती किती आवश्यक आहे आणि ती कशी केली पाहिजे, याचंही एक सूचन आपल्या सरकारला मिळत असतं. त्याबरोबरच आपल्या देशातील विविध विद्यापीठातील आणि महाविद्यालयातील जे प्राध्यापक आहेत, जे संशोधक आहेत, त्यांना रिसर्च करत असताना, त्यांना संशोधन करत असताना आवश्यक माहिती या जनगणनेमधूनच मिळत असते. या अनेक अर्थांनी जनगणना महत्त्वाची आहे आणि त्यामुळं आपल्या घरी जेव्हा लोक येतील जनगणना करण्यासाठी, तेव्हा त्यांना सहकार्य करणं खूप आवश्यक आहे. मित्रांनो, यावेळच्या जनगणनेची काही वैशिष्ट्ये आहेत. म्हणजे अशी वैशिष्ट्ये, की जी वैशिष्ट्ये यापूर्वी झालेल्या कुठल्याही जनगणनेमध्ये आपल्याला पाहावयास मिळत नाहीत. ही 3 वैशिष्ट्ये आहेत ती. नंबर 1, ही जनगणना डिजिटल होणार आहे. म्हणजे जनगणना करणारे अधिकारी आपल्या घरी येतील आणि हा सगळा डाटा जो आहे तुमच्या घरातली माहिती जी आहे, ती मोबाईलवर घेणार आहेत. मोबाईल ॲपमध्ये घेणार आहेत आणि असं प्रथमच घडतंय. त्यामुळं हे एक वैशिष्ट्य आहे. ही जनगणना डिजिटल असणार आहे. नंबर 2, ही जनगणना आपण स्वतःची स्वतः करू शकतो. ज्याला आपण स्वगणना म्हणतो. आपण आपली जनगणना करू शकतो आणि ही जनगणना सुरू झालेली आहे. 1 मे पासून 15 मे पर्यंत. ही जनगणना करणं आवश्यक आहे, स्वजनगणना. जे करू शकत असतील ते. विशेषतः शिक्षित लोक, शिक्षक, प्राध्यापक, कर्मचारी, म्हणजे जितके लोक स्वजनगणना करतील, ते जास्त महत्त्वाचं आहे, विशेषतः 2 अर्थांनी. नंबर 1, हे जनगणनेचं काम सोपं होईल. हे जनगणना करणारे जे अधिकारी आहेत, त्यांचंही काम सोपं होईल आणि मुख्य म्हणजे जगामध्ये एक संदेश जाईल, की आमचा देश डिजिटली साक्षर आहे.
म्हणजे जितक्या पर्सेंटेजमध्ये आपण ही जनगणना करू, स्वजनगणना करू, म्हणजे कॉम्प्युटरवर किंवा मोबाईलमध्ये आपण स्वतःहून स्वतःची जनगणना करू, तेव्हा असा एक पिक्चर जाईल, की देश डिजिटली म्हणजे आय-टी क्षेत्रामध्ये अतिशय प्रगत आहे आणि ते एक आपल्या देशासाठी भूषणावह असेल. नंबर 3 वैशिष्ट्य क्रमांक 3 हे असं आहे, की या जनगणनेमध्ये जातींची नोंद होणार आहे. म्हणजे अनुसूचित जाती असतील, अनुसूचित जमाती असतील, याची नोंद होणार आहे. कारण हा डाटासुद्धा, ही माहितीसुद्धा सरकारला पुढे योजना राबवत असताना, तयार करत असताना आवश्यक ठरत असते. गणनाघर आणि एका गणनाघरामध्ये 2-3 म्हणजे एकापेक्षा जास्तही कुटुंब राहू शकतात. त्यामुळे ही संकल्पना किंवा ह्या 3 संकल्पना ज्या आहेत, इमारत, गणनाघर आणि कुटुंब. कुटुंब या शब्दाची सुद्धा व्याख्या किंवा अंडरस्टँडिंग म्हणेल मी व्याख्या म्हणण्यापेक्षा, या जनगणनेमध्ये वेगळी आहे. कुटुंब प्रमुख याची सुद्धा इथे व्याख्या म्हणूया वेगळी आहे. आपण साधारणतः कुटुंब प्रमुख म्हणल्या साधारणतः घरातील ज्येष्ठ पुरुष जो कमावतो, अशी आपली धारणा आहे. परंतु या जनगणनेमध्ये कुटुंब प्रमुख कुणीही असू शकतं. स्त्री असू शकते, पुरुष असू शकतो, वयानं लहान असलेली व्यक्ती असू शकते. फक्त त्यामध्ये 2 निकष आहेत किंवा 2 गोष्टी त्यामध्ये असाव्या. म्हणजे त्या कुटुंबाकडून त्या व्यक्तीला कुटुंब प्रमुख म्हणून ओळखलं जावं आणि घरातील जबाबदाऱ्या त्यानं पार पाडल्या असल्या पाहिजेत. हे 2च मुख्य निकष. तर ह्या 3 गोष्टी झाल्या. इमारत म्हणजे काय? गणनाघर म्हणजे काय? आणि कुटुंब म्हणजे काय? कुटुंब असंही असू शकतं, की जिथं आपले परस्पर नाते नाही आहेत. म्हणजे वेगवेगळ्या गावातून आलेले विद्यार्थी एका रूममध्ये राहतात काही वर्षापासून, 6 महिन्यापेक्षा जास्त. तर तेही कुटुंब गणलं जाऊ शकतं. किंवा वेगवेगळ्या राज्यातून आलेले काही लोक आहेत तिथं कष्ट करण्याकरता, पोट भरण्याकरता आणि ते एका ठिकाणी राहतात आणि वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन जेवतात. तर हा ग्रुपसुद्धा जो आहे, तो 4 वेगवेगळी कुटुंब म्हणून गणल्या जाऊ शकतो. तर ही अशा गोष्टी आहेत. मित्रांनो, ह्या 3 जर गोष्टी समजावून घेतल्या, तर आपल्याला जनगणना करणं किंवा स्वतःची करून घेणं खूप सोपं ठरतं. आणि दुसऱ्या काही गोष्टी आहेत. उदाहरणार्थ सांगायचं झालं, तर एकूणच 34 प्रश्न आहेत त्यामध्ये वेगवेगळे आणि अनेक प्रश्नांची उत्तरं आपण सहजपणे देऊ शकतो, जर आपल्याला काही गोष्टी क्लिअर असतील तर. उदाहरणार्थ, तुमचं मुख्य अन्न कोणतं आहे? आपण अनेक गोष्टी खात असतो घरामध्ये, अनेक प्रकारचं अन्न ग्रहण करत असतो. तांदूळ असेल, गहू असेल, ज्वारी असेल, मका असेल, काहीही. परंतु जे अन्न आपण जास्तीत जास्त खातो किंवा जे अन्न आपल्याला वर्षामध्ये जास्तीत जास्त लागतं, त्याच अन्नाचा आपल्याला अंतर्भाव करायचा आहे. तेच अन्न आपल्याला मुख्य अन्न म्हणून निवडायचं आहे. किंवा आपण म्हणतो की तुमचं घर कशाचं बनलेलं आहे? कधी-कधी खालचा मजला पक्का असतो, वरचा मजला कच्चा असतो. खाली छत असतं, वर पत्र असतं. परंतु जास्तीत जास्त यामध्ये कशाचा वापर झालेला आहे? किंवा आपण म्हणूया की कच्च्या गटांचं म्हणजे कच्च्या विटांचं घर आहे, की पक्क्या विटांचं घर आहे, की कौलारू आहे किंवा तिन्हीचंही कधी-कधी मिश्रण असू शकतं. परंतु जो घटक जास्तीत जास्त वापरण्यात आलेला आहे, तो घटक आपल्याला नोंदवायचा आहे. म्हणजे ही जर एक बाब आपण लक्षात घेतली, तर आपण सहजपणे जनगणना करू शकतो. तिसरी गोष्ट आहे, की एखाद्या घरामध्ये काही माणसं राहतात आणि एखादा माणूस त्या घरातला वर्षातले 4-5 महिने बाहेर असतो कुठेतरी. तर असा प्रश्न आपल्यासमोर पडू शकतो, की त्याची जनगणना कुठे करायची? तर साधी बाब आहे यामध्ये, साधा निकष आहे, की जो माणूस वर्षामध्ये जास्तीत जास्त काळ कुठं व्यतीत करतो, तिथं त्याची जनगणना करायची आहे. किंवा एखाद्या कुटुंबाकडे 2 घरं असतात. गावामधलं एक घर आणि शेतामध्ये एक घर. तर अशा वेळी काय करायचं?
तर पुन्हा तोच निकष, जास्तीत जास्त काळ त्यांचा कुठे जातो? शेतामध्ये जातो की गावातल्या घरामध्ये जातो? तर अशा वेळी आपण तो माणूस किंवा ती व्यक्ती किंवा ते कुटुंब जास्तीत जास्त काळ कुठे व्यतीत करतं वर्षामधला, तर त्या ठिकाणी अ, त्याचं घर दाखवायचं आहे आणि दुसरं जे घर आहे, तर ते रिकामं दाखवायचं आहे. तर अशा काही जर बाबी आपण लक्षात घेतल्या आणि मुख्य म्हणजे जनगणनेचं महत्त्व लक्षात घेतलं, ते का करतं याचं प्रयोजन लक्षात घेतलं, तर आपण जनगणना खूप चांगल्या प्रकारे करू शकतो आणि मुख्य म्हणजे आपली जनगणना चांगल्या प्रकारे करून घेऊ शकतो. म्हणजे हा जो व्हिडिओ बनवलेला आहे मी तो कुटुंबाकरता आहे, आपल्या सर्वांकरता आहे आणि जनगणना करणाऱ्यासाठी सुद्धा आहे. याशिवाय अनेक प्रश्न जनगणना करणाऱ्यासाठी मुख्यत्वे येऊ शकतात. परंतु ह्या बेसिक गोष्टी जर आपल्या क्लिअर असतील, ह्या बेसिक गोष्टी जर आपण पाळल्या, तर आपली जनगणना करणं खूप सोपं होऊ शकतं. आणि शेवटी सर्वात महत्त्वाची ही बाब, की जनगणना करत असताना आपण जेव्हा एखाद्या कुटुंबाकडे जातो, तर तिला आपण कसं अप्रोच होतो, हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे आपल्या चेहऱ्यावरील स्मित असेल, आपल्या बोलण्यातला एक ऑब्जेक्टिव्हिटी असेल, एक आत्मविश्वास असेल, नम्रताही आवश्यक आहे. कारण आपण जेव्हा जनगणना करायला वेगवेगळ्या कुटुंबांना भेटी देतो, तेव्हा तिथं स्थिती वेगळी असू शकते. म्हणजे एखादं कुटुंब आपल्या मुलांचा डब्बा बनवण्याकरता बिझी असेल किंवा एखाद्या घरामध्ये म्हातारे चिडचिडे ग्रस्त असतील, वृद्ध असे, तर त्यांचा मूड वेगळा असतो, त्यांची अंडरस्टँडिंग वेगळी असते. तर आपल्याला जमवून घ्यायचं आहे आणि आपल्याला प्रेमानं हे काम करायचं आहे. अर्थात आपल्याला हेही माहीत असलं पाहिजे, की आपल्याला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे आणि त्यांना उत्तरं सांगण्याचं त्यांचं कर्तव्य आहे. हे आपण घटनेनं बांधील आहोत. यासाठी कायदा आहे. परंतु कायदा आपण लगेच समोर आणत नाहीत, आणलाही नाही पाहिजे. आपण प्रेमानं आणि समजूतदारपणे काम करून घेतलं पाहिजे. समजूतदारपणेच काम होत असतं. तर मित्रांनो, जनगणना करत असताना आपली भाषा, आपलं वागणं, आपलं वर्तन हे व्यवस्थित असलं पाहिजे आणि समजूतदारपणे आपण हे काम केलं पाहिजे आणि नागरिकांनी सुद्धा हे करून घेतलं पाहिजे. तर मित्रांनो एवढंच आपण जनगणना करून घ्या. आपल्या देशासाठी ते आवश्यक आहे. एवढंच सांगेल. इथेच थांबतो. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हाही भेटूच. तोपर्यंत नमस्कार.